नमस्कार, महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण उभे आहोत नवीन नाशिकच्या त्रिमूर्ती चौकामध्ये। आज हा जो रस्ता आहे या चौकातून हा कामटवाडे आणि सळ आंबरे एमआयडीसी मध्ये जाणारा रस्ता आहे आणि आपल्या मागच्या साईडला जर बघितलं तर व्यावसायिकांचे गाळे आहेत। या ठिकाणी दुर्गा मार्केट आहे। याच परिसरामध्ये गेल्या 6 महिन्यांपासून एक ड्रेनेज तुंबलेला आहे आणि त्या तुंबलेल्या ड्रेनेजमुळे आज आपण रस्त्यावर बघू शकतो की जवळजवळ 500 ते 600 मीटर हा पूर्ण दुर्गंधीयुक्त पाणी हे सर्व रस्त्यावर वाहत आहे। स्थानिक जे व्यावसायिक आहे त्यांनी आपल्याकडे याबाबत तक्रार केली होती। त्यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेला त्यांनी वारंवार कळवलं, परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम केलं जात नाहीये। या ठिकाणावर आपण बघू शकतो की हा खूप मोठा वर्दळीचा भाग आहे। या पाण्यातून ज्यावेळेस गाड्या जातात तर मागे कॅमेरा करा, ही मुलगी जी आता पायी येते या घाण पाण्यातून, तिच्या मागेही कितीतरी गाड्या येत आहेत। त्यांचं पाणी सगळं तिच्या अंगावर उडालेलं आहे आणि जेव्हा ही व्यक्ती घरी जाणार तर हाच इकडचा हा सर्व प्रदूषित पाणी आणि घाण घेऊन जाणार का? आणि या ठिकाणी जे व्यावसायिक गेल्या 30 वर्षांपासून व्यवसाय करतायत त्यांना हा त्रास होतोय। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे। सर, आपलं नाव सांगा। खोजमा मोदी। काय प्रॉब्लेम आहे तुमचा? साहेब, हे कित्येक महिन्यापासून आम्ही नगरपालिकेला कंप्लेंट दिलेली आहे। ओव्हरफ्लो काल परवा पण कंप्लेंट दिली होती। माणूस आला होता, करून गेला। 2 तासात परत परिस्थिती द्यायचं ते। अच्छा, म्हणजे फक्त येतात, गस टाकतात आणि निघून जातात। प्रॉपर त्या ठिकाणी आमचं म्हणणं असं आहे का इथे आम्हाला दिवसभर बसावं लागतं दुकानातून। दुकानाच्या बाहेरून पूर्ण पाणीचं इतकं दुर्गंधी वास होतो। आमच्या आरोग्याला आणि लोकांच्या आरोग्याला सगळ्यांना त्रास होतोय आणि डोकं दुखतो फार आमचं। दिवसभरात संध्याकाळपर्यंत रोज आमचं डोकं दुखतंय, सगळ्यांचं डोकं दुखतंय। आणि प्लस कंप्लेंट देऊन परत हे परमनंट सॉल्युशन निघालं पाहिजे। अच्छा, या ठिकाणी सोल्युशन निघत नाही। सोल्युशन वर्षानुवर्षापासून हे ड्रेनेज चालू आहे। तुम्ही तुमच्या स्थानिक नगरसेवकांना वगैरे हे सांगितलंय का? हो, सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि बरं येतात बी ते आणि टेम्पररी काम होतं। परत परिस्थिती जशी जशी दुसऱ्या दिवशी 4 दिवसाने 2 दिवसाने परत एक ड्रेनेज व्हायला लागते। मग महानगरपालिकेकडे तुमची काय मागणी असणार आहे? आमच्याकडे एकच मागणी आहे का ही पाईपलाईन थोडीशी इथली डायरेक्ट करून टाका आणि थोडीशी मोठी पाईपलाईन करून टाका, तर जेणेकरून ते पाणी रोज दर 2 दिवसाने इथे रस्त्यावर नाही वाहणार पाहिजे। याचा अर्थ त्याचं प्रॉपर काम झालं पाहिजे। काम झालं ते व्यवस्थित साफ होत नसल्यामुळे वारंवार हा प्रश्न समोर येतोय आणि या ठिकाणच्या जे नागरिक असतील, व्यावसायिक असतील, त्यांच्या आरोग्याला मोठा धोका संभवतो आहे। आणि आपल्या सोबत दुसरे एक व्यावसायिक आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की त्यांना काय त्रास होतोय। आपलं नाव सांगा। माझं नाव यासिन शेख आहे। बरं, या ठिकाणी किती वर्षापासून व्यवसाय करता मी तुम्ही? 20 वर्षापासून 20 ते 22 वर्षापासून। बरं, आता ही जी ड्रेनेज जे फुटलेला आहे आणि तिथून जो दुर्गंधीयुक्त पाण्याचा साठा जो हा रस्त्यावर सगळा येतोय तुमच्या दुकानांपासून पर्यंत, त्यापासून तुम्हाला काय त्रास म्हणजे आज दर 8 दिवसांनी 4 दिवसांनी हा त्रास उद्भवतो। डोक्याला तर त्रास होणार आहे शेवटी, पण आता धंदा पोटा पाण्यासाठी बसावंच लागणार। अच्छा, म्हणजे पोटा पाण्यासाठी या व्यावसायिकांना या घाणीत बसावं लागतंय। तर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी काय काम करतायत, आरोग्य विभाग काय काम करतो, आणि या ठिकाणी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील जर त्याचं परमनंट सोल्युशन निघत नसेल तर या महानगरपालिकेचा फायदा काय आहे? नाव सांगा। तेजस सोनवणे। अच्छा, आपला काय व्यवसाय आहे या ठिकाणी? इथं आपलं मेडिकल आहे, शिवनेरी फार्मा नावाने। बरं, काय या फुटलेल्या चेंबरमुळे काय त्रास आहे तुम्हाला? लोक आरोग्य चांगलं व्हावं म्हणून मेडिसिन घेण्यासाठी येतात, तर मग या चेंबरमुळे ते लोक सुद्धा येत नाही का, तर ते अजून आजार पडतील या कारणाने। अच्छा, म्हणजे जे मेडिकल बघा काय दुरावस्था आहे या ठिकाणी की मेडिकल ज्या ठिकाणी लोक बरं होण्यासाठी औषध घ्यायला येतात आणि त्यांना औषध देणारे हे जे मेडिकल आहे त्या मेडिकल पाशीत जर असा आरोग्याचा प्रश्न असेल तर मग महानगरपालिकेचा कारभार कोणत्या पद्धतीने चालतो याकडे आता सर्वसामान्य नागरिकांनी बघितलं पाहिजे। या ठिकाणी एक महिला व्यावसायिक देखील आहेत, आपण जाणून घ्या त्यांना सुद्धा काय त्रास होतो। आमची चिकनची दुकान आहे, नेहमीच 2-4 दिवस सारखे रोज वाहत राहतो, नुसती वास येते, नुसता वास होतो। यामध्ये लघवीचा आणि संडासचा सगळं पाणी मिक्स आहे। ते सगळं काय वाहून तिकडून येत आहे, घाणेरडा वास येते। बरं, महानगरपालिकेकडे तुमची काय मागणी असणार आहे?
तेच आम्हाला चंबर नीट करून द्या, सरळ करून द्या एकदम. म्हणजे वर्षानुवर्ष जो त्रास तुम्हाला होतोय त्यापासून वर्षांना नाहीये, 2 दिवस 4 दिवस आहे. 2-4 दिवसामध्ये हा कायम प्रॉब्लेम असतो. नेहमी का हायच. ताई आपलं नाव सांगा. स्वाती दगडू भांबरे. तुमचं या ठिकाणी पार्सल पॉइंट आहे हो पार्सल आणि तुमच्या दुकानाच्या एकदम समोरच ही जी ड्रेनेज फुटलेलं याचा सगळा दुर्गंध येतोय, हो. सगळे पाणी घाण वाहतय, याचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम होतो? हो खूप आमचं कस्टमर पर फिरून जातंय, कस्टमरला वास येतोय ना, हा. म्हणून उठून निघून जातो कस्टमर. म्हणजे या ठिकाणी जेवायला लोक थांबत नाही थांबत या नाही. वासामुळे. हो वासमुळे थांबत नाही ना मग. त्याच्यामुळे तुमच्या धंद्यावर फरक पडला असेल. हो मग फरक पडून जातो, गिराईक निघून जातं ना मग. त्याच्यामुळे या ठिकाणी सगळं आवरून ठेवलेलं दिसतंय. आवरून ठेवलेले. बरं, महानगरपालिकेकडे तुमची काय मागणी असणार आहे? हे बंद व्हायला पाहिजे ना हा वास. आवाज हे ड्रेनेज जे फुटलेलं आहे हे बंद व्हायला हा पाहिजे. कायम काय? महाराष्ट्र माझा न्यूज साठी कॅमेरामन प्रवीण कासारसह जनार्दन गायकवाड, नाशिक.